नमस्कार मंडळी. तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की आपली नाभी हा केवळ एक शरीराचा भाग नाही तर आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे की बाळ आईच्या गर्भात वाढतं तेव्हा त्याला त्याची सर्व शक्ती, पोषण आणि ऊर्जा आईच्या नाभीतून मिळते. याचा अर्थ नाभी हे जीवनाचं पहिलं दार आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की आपले नशीब बदलण्याचं रहस्य आपल्या नाभीत लपलेलं आहे. शास्त्रांमध्ये त्याचा उल्लेख आहे. भगवान विष्णूंच्या नाभीतून एक कमळ निघाले आणि त्याच कमळावर भगवान ब्रह्मा प्रकट झाले, ज्यांच्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. कल्पना करा की सृष्टीची सुरुवात जिथं झाली तिथं किती अद्भुत रहस्य लपलेले असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केला तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. झोपताना तुम्हाला फक्त तुमचा हात हळूवारपणे तुमच्या नाभीवर ठेवावा लागेल आणि 2 जादुई शब्द म्हणावे लागतील. विश्वास ठेवा, गरिबी, दुःख आणि संकटे तुमच्या आयुष्यातून हळूहळू नाहीशी होतील. माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर येतील. तुमचं घर सुख आणि समृद्धी ऐश्वर्याने भरून जाईल. कधीही तुम्हाला संपत्तीची कमतरता भासणार नाही. हा सोपा उपाय तुमची ऊर्जा जागृत करतो आणि संपूर्ण विश्वाच्या शक्ती तुमच्याकडे आकर्षित करतो. जेव्हा तुम्ही तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवता तेव्हा तुमची सर्व एकाग्रता आणि लक्ष तिथं केंद्रित होतं आणि तिथंच तुमचं नशीब बदलू लागतं. आता प्रश्न असा आहे की ते 2 शब्द कोणते आहेत? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण जोपर्यंत तुम्हाला हे रहस्य पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. करून पहा. मानव आयुष्यभर बघा कठोर परिश्रम करतात. काही शेतात घाम गाळतात, काही नोकरीत काम करतात, तर काही व्यवसायामध्ये दिवस रात्र मेहनत करत असतात. पण प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचं फळ पाहायचं असतं. पण काय होतं बघा, खरं सांगायचं तर बहुतेक लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार काही मिळत नाही. अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. का? याचं कारण का? कारण त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत नाही. वैश्विक शक्ती त्यांना साथ देत नाही आणि जोपर्यंत त्यांना हा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी रिझल्ट हा कमीच मिळतो. पण आणखीन एक सत्य आहे, जर योग्य वेळी योग्य उपाययोजना आपण केल्या तर मात्र नशीब आपलं निश्चितच बदलू शकतं, भाग्य चमकू शकतं. ज्यांना संपत्ती मिळाली नाही त्यांच्या आयुष्यातही आनंदाचा वर्षाव हा नक्कीच होऊ शकतो. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जीवन कधीही पूर्वीसारखे राहणार नाही. तुम्हाला वर्षानुवर्ष ज्याची कमतरता आहे, मग ती पैसा असो, प्रेम असो, लग्न असो, मुले असो किंवा जीवनातील कोणताही आनंद असो, तो हळूहळू पूर्ण होऊ लागेल. पण मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करत असताना तो तुम्ही कोणासोबतही शेअर करू नका. जर तुम्ही तो दुसऱ्याला सांगितला तर त्याचा परिणाम नष्ट होईल, म्हणून तो उपाय तुम्ही गुप्त ठेवा. आता बघा, जास्त उशीर न करता ते 2 चमत्कारिक शब्द कोणते आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. लक्षात घ्या, आपल्या हिंदू धर्मात असंख्य मंत्र आणि स्तोत्र आहेत. हे शब्द फक्त शब्द नाही आहे तर दैवी शक्तीचे स्तोत्र आहेत. फक्त भक्तीनं त्यांचं पठण केल्यानं आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ लागतात. मनाला शांती मिळते, शरीराला बळ मिळतं आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. या उपायानं बघा तुमचं मन एकाग्र होईल, आजार आणि दुःख नाहीसे होतील. तुम्हाला सर्व सांसारिक सुख जी आहेत ती मिळून जातील. आता लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि कायमची राहील. लोक अनेकदा दिवसरात्र कठोर परिश्रम करतात परंतु पैसा त्यांच्यासोबत राहत नाही. कठोर परिश्रम करूनही माता लक्ष्मी त्यांच्या घरात कायमची राहत नाही. परंतु या उपायानंतर तुम्ही तुमच्या हातात संपत्ती राहील आणि संपत्ती कशी येईल आणि कायमची तुमच्यासोबत राहील याचा विचार करायचा आहे. आता कल्पना करा की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्ष रेंगाळणारी जुनाट समस्या असेल, पैशांची कमतरता असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असेल
तर हा उपाय तुमच्यासाठी वरदानच ठरेल. आता तुम्ही म्हणाल एवढी माहिती देण्यापेक्षा अगोदरच जो उपाय आहे तो सांगितला तर बरं होईल, पण अपुरं ज्ञान हे असल्यानं त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत नाही. यासाठी ही सर्व माहिती सांगणं गरजेचं आहे. आता बघा, जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह असेल किंवा लग्न होत असेल तर लवकरच तुमचं लग्नसुद्धा होईल आणि तुमचे नाते अधिक गोड होईल. जर तुम्ही सतत आजारी असाल, मग ते मधुमेह, हृदय, मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्यांसारखे गंभीर आजार असो, तर हा उपाय तुमचं आरोग्य सुधारण्यासुद्धा मदत करेल. हे काही काल्पनिक नाही. अनेकांनी हा उपाय करून पाहिलेला आहे आणि काही दिवसातच त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा त्यांना दिसलेले आहेत. त्यांचं जीवन बदललेलं आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की हे तुम्ही हलक्यात घेऊ नका. जेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे श्रद्धेने आणि भक्तीने आचरणात आणाल, तेव्हा माता लक्ष्मी आणि विश्वाच्या शक्ती तुमच्या बाजूने काम करू लागतील. आता बरेच लोक कर्जात बुडालेले आहेत. ते कर्जाच्या ओझ्याने अधिकाधिक दबले जात आहेत. जर ते त्यातून बाहेर पडू शकत नसतील तर त्यासाठी एक उपाय आहे. सर्व उपाय एक एक करून समजावून सांगते. पहिला उपाय आजारी लोकांसाठी आहे. हा उपाय करत असताना जर तुम्ही बघा दिवसभर आजारी असाल, सतत रुग्णालयात जावं लागत असेल, त्यासाठी तुम्हाला छोटा उपाय करायचा आहे. फक्त तुमचा हात तुमच्या नाभीवर तुम्हाला ठेवावा लागेल आणि 2 शब्द तुम्हाला बोलावे लागतील. आता तुम्ही म्हणाल औषधं वगैरे घ्यायचीच आहेत, पण त्यासोबतच आपल्याला हे उपायसुद्धा करायचे आहेत. लक्षपूर्वक ऐका. रात्री झोपताना तुम्हाला फक्त एक लवंग घ्यावी लागेल. फक्त एक लवंग घ्या झोपताना. ती लवंग तुमच्या नाभीवर ठेवा. ती लवंग तुमच्या नाभीवर ठेवल्यानंतर लवंगेवर त्या हात धरून फक्त 2 शब्द म्हणायचं. आता ते 2 शब्द कोणते आहेत बघा, तर ते 2 शब्द काळजीपूर्वक ऐका. ते शब्द म्हणजे ओम ह्रीम. हा एक शक्तिशाली बीज मंत्र आहे. या शब्दाचा अर्थ विश्वाच्या शक्ती आहेत. विश्वातील सर्व शक्ती ओमशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि दुसरा म्हणजे ह्रीम, हा आरोग्य आणि शक्तीचा बीजमंत्र आहे. परत एकदा सांगते, ओम ह्रीम. आता ते कसं करायचं तर ते काळजीपूर्वक ऐका. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नाभीवर एक लवंग ठेवा, डोळे बंद करा, नाभीवर हात ठेवा आणि तुमच्या सर्वात श्रद्धेच्या देवतेचे, म्हणजे जर ते तुमचे कुटुंब देवता असतील, भगवान भोलेनाथ, बजरंगबली किंवा श्री गणेश किंवा श्री स्वामी समर्थ, ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्यांचं ध्यान करा आणि नंतर या मंत्राचा जप करा. विश्वास ठेवा, तुमचे सर्व आजार काही दिवसातच नक्कीच दूर होतील. तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यावा लागेल. 7 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. कल्पना करा की नाभीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि शरीरातील प्रत्येक आजार जळत आहे. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल, माझ्या शरीरातील सर्व वेदना निघून जात आहेत, हे तुम्हाला मानावं लागेल. अशा प्रकारे, कारण बघा तुमचं संपूर्ण शरीर नाभीशी जोडलेलं आहे. विश्वाच्या सर्व शक्ती एकमेकांशी जोडलेल्या आहेत. विश्वास ठेवा, तुम्हाला स्वप्नातही कल्पना तुम्ही केलेली नसेल इतका आराम तुम्हाला हळूहळू मिळायला लागेल. तुम्ही रुग्णालयात जाणं थांबवाल, तुमच्या आरोग्यात चमत्कारिक बदल दिसतील. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्तीसाठी काळजीपूर्वक ऐका. मित्रांनो, ते 2 शब्द कोणते आहेत आणि कोणती कृती करायची आहे ते आता आपण पाहणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यावं लागेल. रात्री झोपताना त्या गंगाजलाचे 2 थेंब तुमच्या नाभीमध्ये टाकायचे आणि ते 2 थेंब टाकल्यानंतर, आता बऱ्याच लोकांना गंगाजल मिळत नाही म्हणून स्वच्छ पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल. पूर्णपणे स्वच्छ पाणी घ्या आणि त्या पाण्याचे 2 थेंब तुमच्या नाभीमध्ये टाका. तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी रात्री करू शकता. तुमचा उजवा हात तुमच्या नाभीवर ठेवा आणि ओम श्रीम नमः हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. या मंत्राचा 11 वेळा जप करा आणि कल्पना करा की तुमचे सर्व कर्ज धूळ खात जाईल आणि तुमच्या पायाखाली चिरडले जाईल. हा उपाय 21 दिवस सतत करा. यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल आणि तुमचं आरोग्यसुद्धा सुधारेल. आणि लक्षात घ्या, या ज्या लवंगा आपण वापरल्या होत्या त्या लवंगानंतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.